नमस्कार मित्रांनो, आपण भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकरणांमुळे टीका करत असतो. परंतु देवेंद्र फडणवीस होणं हे काही सोपं नव्हे. देवा ज्याचा सगळ्यांनाच वाटतो हेवा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. खरं तर 22 जुलै 1970 रोजी एका अत्यंत चांगल्या कुटुंबामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला. ज्यांचे वडील हे त्या काळातील अत्यंत प्रसिद्ध पत्रकार होते आणि त्यांच्या काकू या आमदार त्यावेळेस होत्या. आणि त्यामुळे एका पत्रकार म्हणजे सामाजिक राजकीय या सगळ्या गोष्टींचा अनुभव ज्या कुटुंबाला आहे अशा कुटुंबामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला. अत्यंत चाणाक्ष बुद्धी असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी या गोष्टी खूप कमी वेळेत शिकून घेतल्या आणि 1992ला म्हणजे वयाच्या 22व्या वर्षी सगळ्यात तरुण नगरसेवक म्हणून निवडून जाण्याचा नागपूर महानगरपालिकेमध्ये त्यांनी विक्रम केला. त्यानंतर लागलीच 1997 मध्ये ते तरुण महापौर, नागपूरचे सर्वात तरुण महापौर म्हणून निवडून गेले आणि 99 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यापासून आज तागायत देवेंद्र फडणवीस यांनी कधीही हार मानलेली नाही. म्हणजे 1992 मध्ये सुरू झालेला नगरसेवक पदापासूनचा त्यांचा राजकीय प्रवास आज 2025 पर्यंत आलेला आहे. या काळामध्ये खरं तर भाजपमध्ये प्रचंड मोठे ट्रान्सफॉर्मेशन झाले. 1980 ला भाजप ही स्थापन झाली. त्याआधी जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या त्यांच्या खरं तर जुन्या संघटना आपण ज्याला म्हणू शकतो. जनसंघ हा पक्ष बनवला होता परंतु नंतर तो काही अस्तित्वात राहिला नाही आणि तेथील सगळे नेते हे नंतर भाजप बनले. आणि या भारतीय जनता पक्षाचा सुरुवातीचा काळ हा अत्यंत संघर्षाचा काळ राहिला. 90च्या दशकामध्ये राम मंदिराचा मुद्दा समोर आला आणि या राम मंदिराचा विश्व हिंदू परिषद आणि RSSच्या मुद्द्याला भाजपने चांगलंच रेटून धरलं. लालकृष्ण अडवाणी यांनी वेगवेगळ्या रथयात्रा काढल्या आणि एकूणच भाजप या रथयात्रेच्या माध्यमातून देशभर विस्तारला. आणि तिथून पुढे 92 मध्ये जेव्हा बाबरी मस्जिद पाडण्यात आली आणि त्यानंतर भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. बराचसा त्रास भाजपच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना त्या काळामध्ये झालेला होता. आणि अर्थात पूर्ण देशामध्ये काँग्रेसचं एक हाती जरी म्हणता येत नसलं तरी वर्चस्व मात्र काँग्रेसचंच होतं आणि काँग्रेसला पर्याय नाही अशा प्रकारचं एक वातावरण त्या काळामध्ये होतं. परंतु लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या जोडगोळीने भाजपला पूर्ण देशभरामध्ये नेलं. वेगवेगळ्या छोट्या मोठ्या पक्षांसोबत, संघटनांसोबत युती केली आणि भाजप पहिल्यांदा सत्तेमध्ये जाऊन बसला. नंतरच्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या पाठीमागे बराच मोठा संघर्ष आला. 2 वर्षांचं पंतप्रधान पद, नंतर 13 दिवसांचं आणि नंतर मात्र त्यांना पूर्ण टर्म पंतप्रधान पदाची मिळाली. आणि 2004 मध्ये जेव्हा भाजप पुन्हा एकदा सत्तेत येईल असं वातावरण जेव्हा होतं त्या काळामध्ये मात्र खूप मोठा सेटबॅक भाजपला बसला आणि भाजप सत्तेतून पायउतार झाला. तिथून पुढचे 10 वर्ष काँग्रेसची सत्ता राहिली. म्हणजे एकूणच देवेंद्र फडणवीस अत्यंत संघर्षाच्या काळापासून भाजपसोबत जोडले गेलेले होते. आणि त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपचा चेहरा जर कोणाला जर विचारलं तर खरं तर प्रमोद महाजन हे महाराष्ट्रातून येत होते, परंतु ते केंद्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करत असल्यामुळे त्यांचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा तेवढा जास्त संबंध येत नव्हता. अगदी म्हणजे मातोश्री आणि बाळासाहेब ठाकरे यांना कनेक्ट करण्यापर्यंतच प्रमोद महाजनांचा महाराष्ट्रामध्ये रोल होता. परंतु त्या काळात महाराष्ट्रामध्ये भाजपचा चेहरा कोण होते तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब होते, विनोद तावडे होते आणि एकनाथ खडसे होते. आणि त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं प्रचंड मोठं वातावरण होतं. बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द हा अंतिम मानला जायचा आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा मातोश्रीवरती अगदी गोपीनाथ मुंडे साहेब असतील, विनोद तावडे असतील, एकनाथ खडसे असतील यांच्या बातम्या त्या काळामध्ये बऱ्याचशा छापून यायच्या. आणि त्यावेळेला मातोश्रीमध्ये एंट्री ही न मिळणारा एक कार्यकर्ता होता आणि ते होते देवेंद्र फडणवीस. आणि सुरुवातीला नितीन गडकरी असतील किंवा गोपीनाथ मुंडे साहेब असतील यांच्यामध्ये एक
छुपा संघर्ष त्या काळात मीडियामध्ये कधी मध्ये छापून यायचा आणि त्यामुळे या वादाची किनार देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय करिअरलाही नक्की लागलेली होती. परंतु दोघांचाही समतोल साधत महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर मुंडे साहेबांचा हात धरावा लागेल, हे कदाचित देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेस ओळखलेलं होतं. आणि तेव्हापासून फडणवीस हे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या छायेखाली जास्त काळ राहिले. अगदी म्हणजे त्यांच्या पंकजा मुंडेंच्या बॅगा उचलून नेतानाचेही त्या काळात काही फोटो जुन्या कार्यकर्त्यांनी कदाचित त्यावेळेस बघितलेले असतील विमानतळावरचे वगैरे. त्यानंतर आमदार बनल्यानंतर 99 मध्ये जेव्हा फडणवीस विधानसभेमध्ये पोहोचले त्यावेळेसपासून स्पष्ट वक्तेपणा, आक्रमक मांडणी एखाद्या विषयाची आणि त्यानंतर अभ्यासू मांडणी, यामुळे देवेंद्र फडणवीस हे अल्पावधीमध्ये जरी एक तरुण आमदार आणि एक अभ्यासू आमदार म्हणून त्या काळामध्ये विधानसभेमध्ये पुरते ते मर्यादित होते, कारण त्यावेळेस त्यांना महाराष्ट्रभर अशी काही वेगळी ओळख नव्हती. कारण विनोद तावडे, एकनाथ खडसे आणि गोपीनाथ मुंडे साहेब हे म्हणजे भाजपचा मुख्य चेहरा. इतर लोकांची नावं काही त्या काळामध्ये फारशी कधी समोर येत नव्हती. त्यापैकीच एक देवेंद्र फडणवीस होते. परंतु नंतरच्या काळामध्ये म्हणजे 2004 पर्यंत सत्ता होती भाजपची, 4 नंतर सत्ता गेली आणि 2014 पर्यंत मग अगदी म्हणजे 99 नंतर महाराष्ट्रातली सत्ता हातून गेलेली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार 99 मध्ये आलेलं होतं. तर तिथपासून सत्तेचा दुष्काळच भाजप आणि शिवसेनेच्या नशिबी आलेला होता, या युतीच्या नशिबी होता. आणि त्यामुळे कायमच विरोधक म्हणून देवेंद्र फडणवीस राहिलेले आहे. आणि त्यामुळे आजकालच्या त्यांच्या वक्तव्यांमध्ये पण जर आपण बघितलं तर एक आक्रमकपणा हा त्यावेळेस त्यांच्यामध्ये तयार झालेला होता. म्हणजे कायम विरोधक अशी भूमिका कदाचित आपण आयुष्यभर राहू की काय, असंच त्यावेळेचं चित्र असेल. आणि 2004 ते 2014 हा मोठा काळ काँग्रेसच्या सत्तेमधला गेला. आणि महाराष्ट्रात तर 1999 ते 2014 म्हणजे तब्बल 15 वर्ष भाजप आणि शिवसेना ही सत्तेपासून दूर होती. परंतु 2012ला जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं, त्यापूर्वी म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब हे अगदी म्हणजे वरच्या थराला, केंद्रीय स्तराला पोहोचलेले होते. आणि विलासरावांचंही निधन या महाराष्ट्रामध्ये झालेलं होतं. आणि त्यामुळे एक जे वरिष्ठ नेतृत्व जे होतं, म्हणजे शरद पवार साहेब वगळता, अजित पवार वगैरे हे वगळता, एक काँग्रेसचं जे एक नेतृत्व होतं विलासराव देशमुख, ते गेल्याने काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी तयार झालेली होती. आणि 2012 मध्ये बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेनेमध्ये सुद्धा एक स्पेस तयार झालेला होता. म्हणजे अर्थात उद्धव ठाकरेंनी पक्ष हा अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यावेळेस सांभाळलेला होता. परंतु ही सगळी जी पार्श्वभूमी आहे ही देवेंद्र फडणवीसांना कशी पुढे आणणारी ठरली, त्याबद्दल आपल्याला पुढे चर्चा करायची, म्हणून ही सगळी पार्श्वभूमी सांगितली. आणि मग 2014 मध्ये निवडणुका लागल्या आणि 2009 मध्ये लोहपुरुष म्हणून अडवाणींना प्रोजेक्ट केलेलं होतं भाजपने, पण तो प्रोग्राम त्यांचा फेल गेला. परंतु 2014 मध्ये गुजरात मॉडेल आणि नरेंद्र मोदी हे जरा म्हणजे यांचं इतकं वारं भारतभर पसरलं. सोशल मीडिया तेव्हा नवीनच आलेला होता आणि ते व्हॉट्सॲप, फेसबुक वगैरे या सगळीकडे नरेंद्र मोदी या नावाची धूम झाली. अर्थात नरेंद्र मोदी लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार होते. आणि अगदी सुरुवातीच्या काळातली ती मला वाटतं बिहारमधली एक सभा होती, बिहार की उत्तर प्रदेशमधली एक सभा होती. आणि त्या सभास्थळी नरेंद्र मोदी पोहोचले, म्हणजे सभेच्या ठिकाणी पोहोचले. आणि सभास्थळी जाणार तर त्या जे काही स्टेज होतं त्याच्या पाठीमागे काही बॉम्बस्फोट घडवण्यात आलेले होते. आणि अत्यंत सगळीकडे शांतता पसरलेली होती. हे बॉम्बस्फोट झाले, सगळ्या न्यूज चॅनलवरती ब्रेकिंग न्यूज म्हणून यायला लागलं. आणि असं झाल्यानंतर सुद्धा काही वेळाने नरेंद्र मोदी तिथे पोहोचले आणि त्यांनी त्या सभेला संबोधित केलं. आणि एक प्रकारचा अत्यंत आक्रमक आणि निडर असा मेसेज भारतभर पसरला. आणि नरेंद्र मोदी म्हणलं अबकी बार मोदी सरकार हा नारा पूर्ण देशभराने उचलून धरला. आणि कधी नव्हे एवढं मोठं बहुमत त्यावेळेस भाजपला मिळालं. एक मोठी मोदी लाटच म्हणावी लागेल आपल्याला.
कारण प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदी गेले की निवडणुका जिंकत होतं भाजप, अशा प्रकारचं वातावरण तयार झालं. आणि अगदी लोकसभा निवडणूक संपल्या विधानसभेची निवडणूक आता महाराष्ट्राची लागलेली होती. अर्थात 2009 ते 2014 मध्ये मोठ्या घडामोडी घडलेल्या होत्या. त्याच्यापैकी एक होतं ते म्हणजे जलसिंचन घोटाळा. अजित पवार पुरते या जलसिंचन घोटाळ्यामध्ये अडकलेले होते आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी एवढं आक्रमक आंदोलन त्या जलसिंचन घोटाळ्याच्या विरुद्ध केलेलं होतं. त्याच्यानंतर दर्डा बंधूंचं नाव आणि अगदी मनमोहन सिंगांचं हात सुद्धा ज्या घोटाळ्यामध्ये काळे झालेत असं म्हटलं जातं. तो कोळसा घोटाळा, 2G स्पेक्ट्रम घोटाळा, ज्याच्यामध्ये अगदी ते कनिमोझी वगैरे सगळे जेलमध्ये राहिलेले होते. एकूणच 2009 ते 2014 म्हणजे घोटाळ्यांचा देश आहे की काय भारत असं वाटायला लागलं. आणि या सगळ्या घोटाळ्यांचा पुरेपूर अभ्यासपूर्ण आंदोलन, मांडणी आणि त्याचे वक्तृत्व त्या काळात देवेंद्र फडणवीसांनी केलेले होते. आणि त्यामुळे एक आक्रमक चेहरा भाजपचा समोर आलेला होता. ही जी वरची फळी तयार झालेली होती मुंडे, तावडे आणि खडसे यांच्या मागोमाग एक आक्रमक चेहरा समोर येत होता आणि तो होता देवेंद्र फडणवीस. अर्थात अंजली दमानिया यांनी यातले बरेच घोटाळे आणि पुरावे जमा केलेले होते. त्याचा वापर फडणवीस साहेबांनी त्यावेळेस केलेला होता. आणि ते आंदोलन याच्यातून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला हळूहळू माहिती व्हायला लागलेले होते. आणि 2014ची विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये शिवसेनेला दूर ठेवण्यात आलं आणि अर्थात खडसे, तावडे अचानक बायपास करण्यात आले आणि केंद्रामध्ये मुंडे साहेब गेलेले होते आणि इकडे देवेंद्र फडणवीस, तावडे आणि खडसे असं कॉम्बिनेशन मध्ये सगळं पुढे नेण्याचा प्रयत्न चालू होता. परंतु यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं एक वाढतं महत्व त्या निवडणुकांच्या काळात झाला आणि उद्धव ठाकरेंना दूर करण्याचा जो धाडसी निर्णय होता, या निर्णयामध्ये देवेंद्र फडणवीसांचा एक मोठा हात होता असं त्या काळात बोलल्या गेलं. आणि तिथूनच देवेंद्र फडणवीस हे अमित शहांचे लाडके झाले असं म्हटलं जातं. आणि मग त्यावेळेस 2014च्या निवडणुकीमध्ये भाजपला चांगलं यश मिळालं, परंतु सत्ता स्थापन करता येईल एवढं यश मिळालेलं नव्हतं. परंतु देवेंद्र फडणवीसांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने समोर आणलेले घोटाळे बघता राष्ट्रवादीनी निकालाची संध्याकाळ होण्याच्या आधी बिनशर्त पाठिंबा घोषित केला खुद्द शरद पवार साहेबांनी. आणि त्याचे परिणाम आज सुद्धा महाराष्ट्र भोगतोय. म्हणजे अगदी 11 वर्षानंतर सुद्धा आज महाराष्ट्राची जी राजकीय परिस्थिती आहे त्या राजकीय परिस्थितीला त्या दिवशी शरद पवारांनी केलेले एक वाक्य जबाबदार आहे असं अजूनही लोकांचं मत आहे. आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले आणि तेही राष्ट्रवादीच्या बिनशर्त पाठिंब्यावर, शिवसेनेच्या पाठिंब्यावर नाही. कारण वाटाघाटी कुठेतरी फिसकलेल्या होत्या आणि त्यातून दोघेही वेगवेगळी निवडणूक लढलेले होते. आणि पहिल्यांदा भाजप शिवसेनेचं म्हणजे इतके वर्ष पूर्ण संघर्षाचा काळ एकमेकांच्या गळ्यात गळे घालून काढलेली शिवसेना भाजप 2014 मध्ये वेगळी झाली. प्रचंड महाराष्ट्राला, मराठी माणसाला त्या घटनेचं दुःख होतं खरं तर. परंतु म्हणतात ना, म्हणजे त्यांचा राजकीय स्वार्थ या मराठी माणसाच्या दुःखापेक्षा कदाचित मोठा होता आणि त्यामुळे त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. परंतु वातावरण इतकं विपरीत होतं काँग्रेस राष्ट्रवादीच्या की यांना मोठी सत्ता भेटली आणि नंतर मग परत त्यांनी जुळवून घेतला अर्थात फडणवीस साहेबांनी उद्धव ठाकरेंसोबत आणि पुन्हा एकदा त्यांची युती झाली आणि राष्ट्रवादी बाजूला पडली. 2014 मध्ये जेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद सोबत घेतलं, त्या 2014 पासून 2025 पर्यंत या गृहमंत्रालयाच्या जोरावर देवेंद्र फडणवीसांनी एकाही विरोधकाला आजपर्यंत बोलू दिलेलं नाही. हा इतिहास आहे. कारण त्याच्यानंतर एवढ्या वेगवेगळ्या फायली, एवढे वेगवेगळे प्रकरण, एवढे वेगवेगळे ट्रॅप या सगळ्या लोकांचे पकडण्यात आले. म्हणजे गुप्तचर यंत्रणा फडणवीसांनी एवढी जबरदस्त पद्धतीने वापरली की एकही विरोधक फडणवीसांच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत आजच्या परिस्थितीत तरी करू शकत नाही. थोडंफार म्हणजे संजय राऊत, उद्धव ठाकरे, शरद पवार बोलतही असतील, परंतु अर्थात आपलं राजकीय अस्तित्व जर टिकवायचं असेल तर बोलावं लागेल ना. म्हणजे विरोधक तर राज्यात लागेल ना. तेवढ्या पुरतच बोलणं हे सगळ्या लोकांचं आपल्याला बघायला मिळतं. नाही तर विरोधक हा प्रकारच त्यांनी ठेवलेला नाही. आणि मग 2014 मध्ये जेव्हा सत्तेमध्ये फडणवीस आले, त्याच्यानंतर कोपर्डीचं प्रकरण घडलं. कोपर्डीच्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे मोर्चे निघाले
आणि या मोर्चाला उत्तर देता येत नाही म्हणून हळूच कोणीतरी सोडलं की फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्या विरुद्ध हे सगळं केलं जातं. अर्थात अशी काही किनार राष्ट्रवादीच्या बाजूने तयार केली गेलेली असेल, परंतु तरी सुद्धा फडणवीसांनी कुठेतरी म्हणजे अर्थात ते प्रचंड चाणाक्ष बुद्धीचे आहेत, त्यांनी योग्य वेळी योग्य संधीचा योग्य वापर केला, त्यांनी तावडे खडसे योग्य वेळी बायपास केले. मुंडे साहेब गेल्यानंतर म्हणजे फडणवीस आणि गडकरींवरती तिथे हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला होता. म्हणजे एवढा राग जनतेमध्ये यांच्या विरुद्ध होता की यांनी काही कटकारस्थान केलंय की काय, म्हणजे एवढा अविश्वास यांच्याबद्दल जनतेमध्ये त्या काळात तयार झालेला होता सत्तेमुळे. परंतु या सगळ्या प्रकरणातून अत्यंत शांत पद्धतीने फडणवीस बाहेर पडले, अत्यंत शांत पद्धतीने सत्ता हस्तगत केली, अत्यंत शांत पद्धतीने सगळे विरोधक बाजूला केले. आणि अर्थात राजकीय महत्वाकांक्षा असणाऱ्यांनी हे करणं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैर आपण म्हणू शकत नाही, कारण त्याशिवाय महाराष्ट्राला एखादा अभ्यासू एखादं उद्यमी नेतृत्व कदाचित भेटलंच नसतं. म्हणजे आपण त्या जुनाट नेतृत्वाच्याच तेच जुने जातीय समीकरण वगैरे वगैरे यात अडकून पडलो असतो. आणि एक नवं राजकारण महाराष्ट्राला जे आज बघायला मिळतंय ते फडणवीस साहेबांची त्याच्यामध्ये मोठी कृपा आहे असं आपण म्हणू शकतो. मग हे सगळं झाल्यानंतर कुठेतरी आपण ब्राह्मण असल्याचा एक सॉफ्ट कॉर्नर सुद्धा त्यांनी मिळवण्यात मागे पुढे बघितलं नाही, हेही सत्य आहे. फडणवीस साहेब अत्यंत चाणाक्ष आहे, बुद्धिमान आहे, या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. परंतु योग्य वेळी योग्य भावनिक खेळी करणे, योग्य वेळी आक्रमक बनणे, योग्य वेळी आपल्या हाती असणाऱ्या संस्थांचा वापर किंवा गैरवापर करणे, या सगळ्या गोष्टी अत्यंत बॅलन्स पद्धतीने फडणवीसांनी केल्या. आणि 2019च्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढली. अगदी अमित शहा मुंबईमध्ये आलेले होते, परंतु निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा फिसकटली आणि फडणवीसांना बायपास करत एक मोठा प्रयोग या महाराष्ट्रामध्ये झाला महाविकास आघाडीचा. आणि आता फडणवीसांचं राजकारण म्हणजे पवारांनी कसं हाणून पाडलं वगैरे वगैरे चर्चा सुरू झाल्या, परंतु फडणवीसांनी जे 2019च्या निवडणुकीआधी विधानसभेचं शेवटचं भाषण होतं त्यात मी पुन्हा येईन ते म्हटलेले होते, बरंच ट्रोल झालेले होते त्या काळामध्ये. परंतु या सगळ्यांनंतर 2022 मध्ये त्यांनी पुन्हा सत्ता हस्तगत केली, 2024 मध्ये पुन्हा सत्ता मिळवली. या सगळ्या 10-11 वर्षांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या बायकोला म्हणजे अमृता फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मामी म्हणतात, सोशल मीडियावरती प्रचंड जास्त ट्रोल करण्यात आलं, सगळ्या गोष्टी घडल्या. परंतु देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येक गोष्टीला आपल्या संयमाने उत्तर दिलं, आपल्या सत्तेतून उत्तर दिलं, आपल्या कृतीतून उत्तर दिलं. आणि त्यामुळेच आज देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस आहे 22 जुलै म्हणजे त्यांचा वाढदिवस. आणि त्याबद्दल गोष्ट छोटी डोंगरा एवढीकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि गोष्ट छोटी डोंगरा एवढीला एवढंच वाटतं, एक देवा ज्याचा सगळ्या राजकीय पक्षांना वाटतोय हेवा, कारण इतकी सत्ता स्ट्रॉंग हँड आपल्या एकट्याच्या हातात ठेवणं आजपर्यंत महाराष्ट्रात कोणाला जमलं नव्हतं. अगदी खुद्द शरद पवारांनाही नाही. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचा रिमोट कंट्रोल हाती घेऊन बसत होते, सगळं जरी खरं असलं तरी सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातातही एक हाती कधीच गेल्या नाही. परंतु देवेंद्र फडणवीसांनी मात्र या सगळ्या जुन्या पैलवानांना चितपट करत सत्ता, समाज आणि राजकारण तिन्ही ठिकाणी एक हाती शिक्का त्यांनी मारलेला आपल्याला दिसून येतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.